नमस्ते मित्रांनो, काल संच मान्यतेच्या संदर्भात एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक संचालक यांच्याकडून हे पत्र आलेलं आहे। ते म्हणजे संच मान्यता 30 सप्टेंबर 2025च्या आधार वैध पटावानुसार करण्यात यावी। याच्या अगोदर शालेय शिक्षण विभागाने संच मान्यता ही 31 जुलैच्या पटावर करण्यात यावी असं पत्र काढलं होतं, परंतु महाराष्ट्रातील अनेक संस्थाचालक, शिक्षक संघटना यांनी याला विरोध केला आणि मंत्रालय पातळीवर याचा निर्णय होऊन आता नवीन पत्र आले आहे की संच मान्यता ही 30 सप्टेंबर 2025च्या पटावर करायची आहे। मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025चा पट हा आधार वैध पट तोच ग्राह्य धरला जाणार आहे ज्यांचा आधार कार्ड नाही किंवा आधार कार्ड आहे परंतु ते वैध नाही, व्हॅलिड नाही, अशा विद्यार्थी या संच मान्यतेला पकडण्यात येणार नाहीत किंवा त्यानंतर आलेले विद्यार्थी सुद्धा या संच मान्यतेला पकडण्यात येणार नाहीत। नुसते पटावर आहेत परंतु आधार कार्ड नाही असे विद्यार्थी सुद्धा या संच मान्यतेला गृहीत धरले जाणार नाहीत। म्हणून आधार वैध असणारे विद्यार्थीच या संच मान्यतेसाठी वैध धरण्यात येणार आहे। मित्रांनो, ही संच मान्यता 15 मार्च 2024च्या संच मान्यते GR आहे त्या GR नुसारच होणार आहे। त्या तसा या पत्रामध्ये संदर्भ क्रमांक 3 ला त्याचा उल्लेख आहे, त्या GR चा उल्लेख आहे। 15 मार्च 2024चा संच मान्यते GR च्या विरोधात महाराष्ट्रामध्ये अनेक याचिका पडल्या। हा GR शिक्षकांसाठी किंवा शिक्षण व्यवस्थेसाठी अन्यायकारक आहे, RT 2009च्या अधिकारात भंग पावतोय, ऍक्टला तो छेद देणार आहे, अशा प्रकारच्या याचिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेल्या आहेत आणि मुंबई हायकोर्टामध्ये सगळे याचिकांचं एकत्रित सुनावण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत। म्हणजे याचिकाकर्त्यांचं म्हणणं, शासनाचं म्हणणं, परत याचिकाकर्त्यांचं म्हणणं, परत शासनाचं म्हणणं, असं संपूर्ण याचिकांचं हिअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि आता माननीय न्यायालयाने 15 मार्च 2024च्या निकाल संच मान्यतेच्या जी याचिका होती त्याचा निकाल आता राखून ठेवलेला आहे। तो या आठवड्यात लागणं अपेक्षित होतं, कदाचित आज बुधवार आहे, गुरुवार शुक्रवार या 2 दिवसात जर नाही लागला तर पुढच्या आठवड्यामध्ये मात्र या संच मान्यतेच्या GRचा निकाल नक्की लागेल आणि हा GR कदाचित रद्द होण्याची दाट शक्यता आहे। कदाचित 100% सांगता येणार नाही। माननीय न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं गरजेचं आहे आणि सन्माननीय न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो, त्यामुळं ते जे निर्णय देतील तो सर्व महाराष्ट्रभर लागू राहील। परंतु 15 मार्च 2024च्या जो संच मान्यतेचा GR आहे त्या GR नुसार सध्या असणाऱ्या शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि हे अतिरिक्त झालेले शिक्षकांची समस्या भविष्यामध्ये भेडसावणार आहे आणि त्यामुळं नवीन शिक्षक भरती सुद्धा होण्याची जी जागा निघणार आहेत त्या अतिशय कमी जागा निघतील, नवीन शिक्षकाला संधी मिळणार नाही आणि शिक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर त्याचा परिणाम होणार आहे। म्हणून सध्या तरी ह्या 15 मार्च 2024च्या GR नुसारच संच मान्यतेचा करायची आहे। फक्त ह्याच्या अगोदर 31 जुलै रोजी संच मान्यता करायची होती, ते आता तारीख बदलून आता 30 सप्टेंबर 2025 ही केली आहे। कदाचित जर हा निकाल शासनाच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा जुन्या संच मान्यतेच्या GR नुसारच संच मान्यता होईल, परंतु ते पाहणं गरजेचं आहे। ती सुद्धा माहिती आपल्यापर्यंत योग्य वेळी पोहोचवण्यात येईल। ज्या शाळांची विद्यार्थी आपल्या पटावर आहेत, रजिस्टरला नोंदवले आहेत परंतु त्यांचे आधार कार्ड नाहीत किंवा आधार कार्ड व्हॅलिड नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिड करून घ्या किंवा नसतील तर काढून घ्या किंवा ते व्हॅलिड कसे होतील याच्यासाठी प्रयत्न करा, कारण आधार कार्ड हा मेन मुद्दा संच विद्यार्थी गृहीत धरण्यासाठी लावलेला क्रायटेरिया आहे। त्यामुळं ते सर्वांनी व्यवस्थित करून घ्या। अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राहुल शिंदे गुरुजी चापडवर हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।